नमस्कार मित्रांनो, आजचं जीवन म्हणजे स्पर्धा स्पर्धा आणि स्पर्धा। जशा हजारो गाड्या रस्त्याने धावत असतात तसेच तुम्ही आम्ही सगळेजण दिवसभर धावत असतो, पण रस्त्यावरून धावणाऱ्या त्या गाड्यांना त्यांचा अंतिम स्टॉप माहीत असतो, त्यामुळे त्या त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचतात। पण आपलं काय? आपण नुसतेच धावतोय। कुठे जायचंय, काय करायचंय, या जीवन प्रवासात नेमकं कुठे पोहोचायचंय ते आपण ठरवलंय का? नसेल तर या जीवघेण्या स्पर्धेत काही क्षणासाठी ब्रेक घ्या, थोडं थांबा, मागे वळून बघा, निर्णय पक्का करा आणि मग खुशाल सामोरे जा येणाऱ्या संघर्षाला, संकटांना। माझे ज्येष्ठ बंधू कविवर्य मनोहर यांची ही चारोळी याबाबतीत अत्यंत बोलकी आहे। थोरा मोठ्यांनाही अपयश आले तर त्यात काय आपली गणती, थोरा मोठ्यांनाही अपयश आले तर त्यात काय आपली गणती। ते जर कधी थकले नाहीत तर का चालू नये त्यांच्या पावलांवरती, ते जर कधी थकले नाहीत तर का चालू नये त्यांच्या पावलांवरती। मित्रांनो, एक संधी हुकली, दुसरी हुकली, तिसरी हुकली म्हणून निराश होण्यात काहीच अर्थ नाही। जीवन दररोज नवनवीन संघर्षाबरोबर नवनवीन संधी सुद्धा घेऊन येत असतं। गरज आहे ती संधीची टकटक ओळखून दार उघडण्याची। हजारोंनी प्रयोग फसूनही ज्यानं सातत्याने नवनवीन प्रयोग करून जगाला विजेचा दिवा दिला, अंधाऱ्या रात्रीत जगाला प्रकाशित केलं, तो महान वैज्ञानिक एडिसन सुद्धा हेच तर सांगत आहे। अपयशाला न घाबरता त्याचा सामना करत चुकांमधून बोध घेत जो पुढे जातो तोच खरा मनुष्य। मित्रांनो, शालेय परीक्षेत मिळणारे गुण महत्वाचे जरूर, पण जीवनातील यशाचं मोजमाप त्या गुणांवर ठरत नाही। त्यासाठी जगाच्या रंगमंचावरील आयुष्यपटात तुम्ही किती गुणांची उधळण केलात, अर्थात संघर्षाचा कसा यशस्वी मुकाबला केलात ते महत्वाचं। शिवछत्रपतींचं संपूर्ण जीवनच युद्ध आणि संघर्षानं भरलेलं आणि भारलेलं आहे। प्रत्येक संघर्षाला त्यांनी जिद्दीनं, शर्तीनं, धैर्यानं आणि बुद्धिचातुर्यानं तोंड दिलं। संघर्ष दर संघर्ष त्यांचे तेज वाढत गेले। परकीयांची, मुघलांची तब्बल 800 वर्षांची जुलमी राजवट मुठभर कडवट निष्ठावंत मावळ्यांच्या जीवावर उकडून फेकत त्यांनी हिंदवी राज्याची, स्वराज्याची स्थापना केली। राजे शककर्ते झाले, पूजनीय झाले, आपले आराध्य झाले। महाराजांचा हा इतिहास तरी वेगळं काय सांगतोय? मित्रांनो, जीवनाबरोबरचा संघर्षाचा हा प्रवास असा न संपणारा आहे। जगद्गुरु तुकोबारायांनी 17व्या शतकात लिहून ठेवलंय, रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग। आपल्याला सहज प्रश्न पडू शकतो, संतांच्या जीवनात कुठले आले युद्ध? पण तसे नाही। मानवी मनामध्ये क्षणाक्षणाला नवनवीन विचार येत असतात। हे विचार एकमेकावर कुरघोडी करीत असतात। त्यातून योग्य, चांगल्या, सकस विचारांची गुंफण करून जीवनाला उत्तम आकार द्यायचा, तर या क्षणाक्षणाच्या युद्धाचा, संघर्षाचा सामना तर करावाच लागेल। मात्र खरंच ज्यावेळी क्षणाक्षणाच्या या संघर्षाकडे आपण अलिप्तपणे, निर्धाराने पाहतो, मुख्य म्हणजे त्याचा स्वीकार करतो, आपला दृष्टिकोन बदलू लागतो, आपण सकारात्मक होतो, आणि तेव्हा मात्र हाच संघर्ष आपल्याला नवी उमेद, आनंद, चैतन्य देतो, जगण्याला बळ आणि ऊर्जा देतो, आपल्या बरोबरच आपल्या समाजाचा उत्कर्ष घडवून आणतो। गरज आहे ती या संघर्षाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायची। मित्रांनो, आपल्याला जर माझा हा प्रयत्न आवडला असेल तर मला प्रोत्साहन करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो, शेअर देखील जरूर करा। लवकरच भेटू पुढील व्हिडिओ घेऊन। तुर्तास धन्यवाद।